नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि मी राजेंद्र शिंदे. आज आपण एका अशा चित्रपटावर बोलणार आहोत जो सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. चित्रपटाचं नाव आहे धुरंधर. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. हा चित्रपट खरोखर वास्तव दाखवतो का, की तो फक्त पडद्यावरच धगधगतोय? आज आपण भावनांच्या भरात नाही तर तथ्य, समाज आणि वास्तवाच्या कसोटीवर धुरंधर चित्रपट तपासणार आहोत. धुरंधर हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला चित्रपट नाही असं दिग्दर्शक आणि निर्माते सांगतात. हा चित्रपट सत्ता, व्यवस्था, संघर्ष आणि सामान्य माणसाची घुसमट दाखवतो असा दावा केला जातो. कथानकात व्यवस्थेतील अन्याय, सत्तेचा माज, अन्यायाविरोधात उभा राहणारा नायक आणि शेवटी संघर्षातून उभं राहिलेलं धुरंधर व्यक्तिमत्व. प्रेक्षक हो, हे सगळं आपल्याला ओळखीचं वाटतं, पण प्रश्न असा आहे, हे खरंच आपल्या आयुष्याचं वास्तव आहे का? धुरंधर मधील पात्र पाहिली तर नायक अत्यंत धाडसी, निर्भीड, एकटा, संपूर्ण व्यवस्थेला भिडणारा दाखवला आहे. आता वास्तवात पाहिलं तर आपल्या समाजात अन्यायाविरोधात उभं राहणं इतकं सोपं असतं का? एक व्यक्ती व्यवस्थेला हादरवू शकते का? वास्तवात लढा सामूहिक असतो. संघर्ष दीर्घकाळ चालतो. त्याची किंमत खूप मोठी असते. आता चित्रपटात हे सगळं 2-2.5 तासात घडताना दिसतं. म्हणजे इथे वास्तवापेक्षा सिनेमॅटिक सोयीस्करपणा अधिक जाणवतो. धुरंधर मधील संवाद टाळ्या मिळवणारे आहेत. मी झुकणार नाही, मी धुरंधर आहे, अशा ओळी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतात. पण प्रश्न असा आहे, असे संवाद वास्तवात बोलले जातात का, की ते फक्त पडद्यासाठी लिहिलेले असतात? वास्तवात संघर्ष करणारा माणूस गंभीर असतो, अडचणीत असतो आणि अनेकदा शांतपणे लढतो. इथे चित्रपट भावना भडकवतो, पण वास्तव थोडं मागं पडतं. धुरंधर चित्रपट समाजातील काही गंभीर प्रश्नावर बोट ठेवतो. अन्याय, भ्रष्ट व्यवस्था, दडपशाही, हे प्रश्न खरे आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. पण चित्रपट या प्रश्नांची मुळे दाखवतो का, की फक्त परिणाम दाखवून मोकळा होतो? वास्तवात अन्यायाला जात, वर्ग, आर्थिक विषमता, राजकारण यांची पार्श्वभूमी असते. चित्रपट मात्र ही गुंतागुंत टाळून सोप्या उत्तरांकडे जातो. धुरंधरचा दिग्दर्शक काही मुद्द्यांवर धाडस दाखवतो, पण काही ठिकाणी प्रश्न पडतो. हा चित्रपट खरंच सत्य दाखवू इच्छितोय का, की सुरक्षित चौकटीत राहून लोकप्रियता मिळवू पाहतो? कारण जेव्हा वास्तव खूप तीव्र असतं तेव्हा ते दाखवायला धाडस लागतं. धुरंधर काही ठिकाणी धाडसी आहे, पण काही ठिकाणी समजूतदार मौन पाळतो. धुरंधर पाहताना प्रेक्षकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, हा चित्रपट म्हणजे आरसा नाही तर रंगीत काच आहे. तो वास्तवावर आधारित आहे, पण पूर्ण वास्तव नाही. तो प्रश्न विचारतो, पण सगळी उत्तरं देत नाही. तो प्रेरणा देतो, पण दिशादर्शन करत नाही. तर प्रश्न पुन्हा एकदा, धुरंधर चित्रपट किती वास्तववादी आहे? उत्तर सोपं आहे. मुद्दे खरे आहेत, भावना खऱ्या आहेत, पण मांडणी पूर्णपणे वास्तववादी नाही. धुरंधर हा अर्धसत्यावर आधारलेला प्रभावी सिने अनुभव आहे. तो समाजाकडे पाहायला भाग पाडतो, पण समाज बदलण्याची संपूर्ण कथा सांगत नाही. तुमचं मत काय आहे? धुरंधर तुम्हाला वास्तव वाटतो की नाट्यमय? कॉमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी राजेंद्र शिंदे, सत्याच्या बाजूने, थेट वार्ता.